बाय चितळे बंधू। सुधाकर बडगुजर बनले भाजपवासी। सकाळी बडगुजरांच्या पक्षप्रवेशाची माहिती नसणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। स्थानिक आमदार सीमा हिरेंचा विरोध मात्र कायम। भाजपसोबत जाणाऱ्यांना सोबत घेणार नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य। संधी साधू करणाऱ्यांना सोबत घेणार नसल्याचंही स्पष्ट। खासगी सचिवांची नियुक्ती रखडल्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या वरळीमध्ये बैठका। वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। दोन्ही शिवसेनेच्या बैठक स्थळांमध्ये अवघ्या 200 मीटरचं अंतर। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 20 गावांचा विरोध। हद्दवाढ झाल्यास झेडपी मनपा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा। मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे गावकऱ्यांचं लक्ष। राज्यात शेतीसाठी AI धोरण मंजूर। मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागासाठी मोठा निर्णय। एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर पहिल्यांदाच अहमदाबादहून लंडनला जाणारं विमानाचं उड्डाण रद्द। दुपारी नियोजित असलेलं उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे रद्द झाल्याची माहिती। अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी विद्यार्थ्यांनी उड्या मारून वाचवले प्राण। वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा उड्या मारतानाचा व्हिडिओ समोर। अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या मुख्य पायलट सुमित सबरवाल आणि रायगडच्या मैथिली पाटीलला साश्रू नयनांनी निरोप। तर क्रू मेंबर श्रद्धा धवन यांच्यावर काल रात्री अंत्यसंस्कार। इस्रायल इराणमधला संघर्ष शिगेला। तेहरानमधल्या भारतीयांनी शहर सोडावं। इराण इस्रायल युद्धामुळे भारतीय दूतावासाकडून महत्त्वाची सूचना। इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या मुख्यालयावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला। राजधानी तेल अवीववर देखील क्षेपणास्त्रांनी वार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।